स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर। तर आज व्हिडिओला थोडी लेट सुरुवात करते, म्हणजे आता वाजले दुपारचे 2 आणि माझं सकाळचं सगळं जे काम आहे ते सगळं आवरून झालेलं आहे। जेवणही झालं, सगळ्यांची जेवण पण झाली। आज अनिकेत वर्क फ्रॉम होम करतायत, उद्या 3 दिवस, सो ट्यूजडे कधी पण 3 दिवस जातात ते, म्हणजे मंडे टू थर्सडे पर्यंत 3 डेज जातात। सो ते आता वर्क फ्रॉम होम करतायत। अनिका शांत, आणि अनिकाचा बॅकग्राऊंड नॉईज येतोय। तर आता माझं जेवण झालंय। जेवणामध्ये काय बनवलं ते मी आधी तुम्हाला दाखवते। इथे बनवली आहे डाळ, इथे बनवली आहे मस्त अशी कुरकुरीत कारल्याची भाजी आणि चपाती। कारण सगळ्यांचं जेवण झालंय त्याच्यामुळे भोवी आता येईल, त्याच्यानंतर ती जेवेल। तर आता म्हटलं थोडंसं पॅटिओचं काम करायचं आहे मला, म्हणजे आता समर म्हणजे अजून चालू झालाच नाहीये। समर कधी गरमी कधी थंडी असं चालू आहे आणि वातावरण खूपच असं एकदम असे क्लाउडी आहे। तुम्हाला मी दाखवते। आणि आता चला मी आता थोडं पॅटिओ साफ करते। खूप महिने झाले पॅटिओ साफ नाही केलाय, तर आता पॅटिओ साफ करते। तर म्हटलं सगळ्यांना तुमच्याशी पण शेअर करूया मी कसं पॅटिओ क्लीन करते ते। तसं चला। काय मस्ती चालली आहे तुझी? काय करते तू? प्ले करते। आणि दीदी कुठे गेली? स्कूलला गेली। चल पॅटिओ क्लीन करूया, ये। सो चला, मी आता आधी हातामध्ये घालून घेते ग्लोव्ज, कारण पॅटिओ पूर्ण क्लीन करायचं आहे। हे मुलांचे फ्रॉक हाताने धुतलेले होते, घातलेले बाहेर, कारण मशीन मध्ये खराब होतात। हे आता आम्ही टेक्सासला गेलेलो तेव्हा माझ्या हे फ्रेंड्सने दिलेले, दोघांना असं ट्विनिंग केलेलं। खूप छान फ्रॉक दिलेले तिने, हे दोघांना 2 खूप वेळा घातले, 2-3 वेळा घालून झाले। आता वॉश हाताने केलेले ते वाळत घालायला ठेवलेले बाहेर। साफ करूया पॅटिओ। ऍक्च्युली भोवीला आता ट्रेनिंग व्हील चालू केलंय, म्हणजे व्हील शिवाय सायकल चालवते ती आता, सो त्यामुळे ती अशी पडते। हे घे बाहेर, हे तिकडे घे आण्या। उठ 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 उठ। टॉयज, हे कोणाचे टॉयज आहेत? माझं की माझे? तुझे आहेत। हे सगळे आउटडोअरचे टॉयज असतात, ते मी इकडे ठेवते बाहेर। काय करतेस? हो ते नाही, ते ट्रॅश करे देशी। उठ बाजूला हो। ही चावेल कोणतरी, आज जा आज जा आज जा, तू स्पायडर वगैरे आहे जा। सो आता हे जे सगळे टॉयज आहेत हे मी आता पहिल्यांदा क्लीन करून घेते, कारण अर्धा पॅटिओमध्ये मी सगळे आउटडोअरचे टॉयज वगैरे ठेवलेले असतं। हे स्विमिंगचं सगळं जे सामान आहे ते ठेवलेले असतात, आणि ह्या मुलांचे जे म्हणजे सायकल वगैरे हे सगळं मी तिथे ठेवते। आणि आता पहिल्यांदा ते सगळं क्लीन करून घेतलं, आणि अनिकाची बघू शकता इथे बडबड चालूच आहे। आणि इथे जो कचरा आहे ना तो सगळा कचरा वरून पडतो, म्हणजे वरून म्हणजे बाजूला जी झाडं आहेत ना, तिथे कटिंग वगैरे चालू असेल किंवा ज्या दिवशी जास्त हवा असते, हवा त्या यालेमध्ये रोजच असते, तर तो सगळा कचरा जो आहे तो तिथे पडतो, तो त्यामुळे तो सगळा क्लीन करून घ्यावा लागतोय। आणि त्याच्यानंतर मी तो पॅटिओ क्लीन करणार, आणि मग हे सगळे टॉयज वगैरे आहेत ते सगळं ठेवणार तिथे, म्हणजे हा पॅटिओ पूर्ण जे सामान उचललंय ते पहिलं व्यवस्थित लावून मिळाली अनिकाला, ती घेऊन ती खेळते आणि मी तिला गाणं म्हणून दाखवते, बोला मग पिचकारी। कारण प्रॉब्लेम माझा हा झालाय, मला उगाचच आता व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय। मी मायक्रोफोन लावलेला होता आणि तो कनेक्टच नाही झाला। आय थिंक थोडा वेळ कनेक्ट झाल्यानंतर मला माहिती नाही काय झालं ते, कारण मी आता ज्यावेळी व्हिडिओ एडिटला बसली आहे त्यावेळी मला कळलंय की माझा आवाज तिथे येतच नाही आहे, तो मी बोलते पण माझा व्हॉइस नाही येते, काहीतरी मायक्रोफोनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे। सो त्याच्यामुळे ही अनिका मस्त एन्जॉय करत होती, काय 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 ती आपलं सांगत होती, ते सगळं मी रेकॉर्ड केलेलं, आणि ती कंटिन्यू सांगत होती, मम्मा कॅन आय हेल्प यू, पप्पा आय हेल्प मम्मा,
हे तिचं सगळं चालू होतं आणि हे सगळं मी कॅप्चर केलेलं होतं, पण मला आता व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. आता माझं तिकडचा हाफ पॅटिओ साफ करून झाला आणि आता ह्या सगळ्या ज्या कुंड्या आहेत त्या मी सगळे पूर्ण मनी प्लांटचं वगैरे ते सगळं क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर पूर्ण सगळ्या कुंड्या उचलल्या, त्याच्या खालचा सगळा कचरा काढून टाकला आणि मनी प्लांट मी तशी महिन्यातून कट करतच असते. आणि हे बघू शकताय तुम्ही, जे मी आता दाखवलं तुम्हाला फ्लॉवर्स, ते तर एक महिना तसेच राहतात. आणि इथे जेवढे हे मेरीगोल्ड म्हणजे जे गोंड्याची फुलं आहेत ती सगळी मी स्वतः त्याच्या बिया सुकवून ते घातलेले आहेत. आणि अशा प्रकारे मी हे सगळे गोंडे लावलेले आहेत इथे. आणि छानपैकी माझं असं छोटासा पॅटिओ आहे. आणि दरवर्षी मी समरमध्ये जे पॅटिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत असते, पण ह्यावर्षी मी कोणतीच झाडं लावली नाही आहे. त्याच्यामागे खूप मोठं एक रिझन आहे, ते मी तुमच्याशी थोड्या महिन्यांमध्ये तुम्हाला समजेल की काय असं कारण आहे ज्यामुळे मी ह्यावर्षी गार्डनिंगमध्ये वेगवेगळी झाडं लावत नाही. आणि खूप मोठं रिझन आहे ते तुम्हाला 2-3 महिन्यानंतर समजेलच, मी तुमच्याशी शेअर करेन. पण तेच एक कारण आहे मी झाडं नाही लावली आहेत. आणि आता माझं पूर्ण पॅटिओ झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे, म्हणजे कुंड्यांचं माझं काम झालेलं आहे. आणि मी सगळी जी सॉईल आहे ती सगळी दुसरीकडे ट्रान्सफर केली, त्या म्हणजे एका कुंडीमधली दुसरीकडे घातली. ज्या ज्या कुंड्या खराब झालेल्या होत्या त्यातली झाडं मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावली. आणि असं सगळं करून मी आता हे बघा, जे माझ्या आता हातात झाड आहे ते आहे मिरचीचं झाड. त्याला पण छान फुलं आलेली आहेत. बघू ह्यावर्षी मिरच्या धरतायत की नाही. तसे दरवर्षी धरतात, पण आता थोडं असं झाड ते खराब झाल्यासारखं वाटतंय, पण बघू. त्यानंतर हा आहे पुदिना. जेव्हापासून आता 6 वर्ष झाली मी हाच पुदिना वापरते, म्हणजे आम्ही कधीच विकत आणत नाही पुदिना. आणि आता छान पॅटिओ पूर्ण माझं झालेलं आहे क्लिअर. त्यानंतर तिकडे त्या साईडला 2 तुळशीची झाडं आहेत. ती मी तुळशीची जी झाडं आहेत ती त्या साईडला ठेवते, कारण जास्त उन्हाने ती मरू शकतात. आणि हे ॲलोवेरा मला काही एवढं यूज होत नाही, तर मी अनिकेतला म्हटलं हे नेऊन खाली ठेवा. आणि अनिकेतला मी सांगितलं जरा एक बादली मला पाणी आणून द्या, म्हणजे मला पॅटिओ पूर्ण स्वच्छ करता येईल. तर त्यांनी आता पाणी आणून दिलं आणि आता मी करते पूर्ण पॅटिओ धुवून घेते. आणि इथे चालतं असं पाणी थोडं खाली गेलं तर, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. आणि आता अनिकेतने पाणी आणून दिलं आणि म्हटलं आता पूर्ण पॅटिओ साफ करून घेऊया. तर चला आता मी घालते पूर्ण पॅटिओ धुवून. आणि अनिकाची लुडबुड तर चालूच आहे. तिने जेव्हापासून मी पॅटिओ साफ करते तिथून कंटिन्यू मला हेल्प केलेली आहे, काय नाही चालू आहे तिचं. तर चला आता मी पॅटिओ धुवून घेते. सो आता माझं बघू शकताय पूर्ण पॅटिओ धुवून पूर्ण कुंड्या वगैरे व्यवस्थित लावून मस्त छान असं झालेलं आहे. हा आहे हा पॅटिओ जिथे मी हे सगळे आउटडोअरचे गेम वगैरे तिकडे त्यांचे ठेवते. आणि इकडे माझी ही छोटीशी झाडं जी सकाळी उठल्यानंतर हिरवगार पाहिल्यानंतर छान वाटतात ती. अशा प्रकारे पॅटिओ सेट झालेला आहे. थोडा वेळ मी बसले कारण दमाला झालेला त्यामुळे. आणि आता भुवी आली स्कूलमधून, फ्रेश वगैरे झाली आणि आता दाखवते तिचे काय झालंय ते. वी टूथ फेल्ट येस. ही कर भुवीचा खालचा हा टीथ जो आहे हा पडून हा आलाय दुसरा. आणि आता वरचे हे 2 टीथ पडलेले आहेत. येस, वरचा एक पडलाय हा पण येतोय आणि आज हा पडला राईट. टीचरने कशात भर दिलंय असं. टीचरने टूथच्या ह्याच्यामध्ये टूथ तिचा घालून दिलेला आहे रॅप करून. मेडिकल रूम असतो तिथे घेऊन जातात है ना. It's inside this wrapper. या सो टूथ फेरी येणार.
I don't know yet. Yeah. ओके चल भूवी जेवायला बस. शी आधी हँडवॉश कर. ते ठेव कुठे दूध फेरी येणार मग. ए जा. भूवीला इथे जेवण दिलंय डाळ आणि चपाती आणि थोडंसं कारलं खाते. काय करतेस हे. चल भूवी जेवायला बस. भूवी घरी आली की अनिका खुश असते ना. बाबू बिटर ग्राउंड आहे ते. कडू लागेल पण हेल्थ साठी चांगलं आहे. खा. फिश सारखं लागणार. गुड. काय नाही स्पायसी असलं तर खा. इट्स गुड. ते फिनिश कर. 2च दिलेत फक्त. ओके ओके. आणि डाळ पी. हा स्पूनने डाळ पिऊन टाक सगळी. अनिकाला पण मी भरवली आहे तेवढी डाळ. पिणार ना. अशी म्हणजे अशीच तर असते. झालेली असली पाहिजे. मी जिमला जाते भूवी. कळलं का. चल बाय बाय बाय. सो आता वाजलेत संध्याकाळचे 3:30 झालेत. सो आता वाजलेत 3:30 आणि मी आता भूवीला जेवण वगैरे देऊन चालली आहे जिमला. तर माझ्या रोजच्या रुटीनमध्ये ज्यावेळी मला वेळ मिळेल त्यावेळी मी जिमला जाते. सो आता मी चालली आहे जिमला आणि जिम करते. नंतर तुमच्याशी बोलते. सो आता मी जिमवरनं आली. फ्रेश वगैरे झाली आणि आता मी देवाला दिवाबत्ती करते आणि त्याच्यानंतर मग चहा घेईन. अनिकेतने चहा ठेवली आहे. आता मस्त चहा वगैरे पिऊन झाली. मुलांनी पण काय काय स्नॅक खाल्ले आणि आता मी रात्री एक बनवलेली मलाई कुल्फी बनवून ठेवलेली होती. तर आम्ही सकाळी खाल्ली. मी तेव्हा व्हिडिओ नाही घेता आला मला. तर आता भूवीला देते आहे. तर तुम्हाला दाखवते ती कशी बनली आहे ती. घे भूवी. पॉप्सिकल येत आहेत. घे. टेंटडेन. मलाई कुल्फी इज रेडी. हु वॉन्ट मलाई कुल्फी. तू खाल्ली. गुड. वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आता जेवण वगैरे सगळं आटपलंय आणि किचन वगैरे सगळं आवरून झालंय. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. बाय बाय.